पुण्यामध्ये बीटी कवडे रोडवर पिझ्झा टून्स म्हणून एक फार मोठी फ्रँचायझी चेन आहे. त्यांचे जवळजवळ 40 एक ब्रांचेस आहेत. त्याचे जे ओनर आहेत निखिल बनकर आणि त्याचा भाऊ निखिल आमच्याबरोबर क्रिकेट खेळतो, त्यामुळे मला ही गोष्ट माहिती. त्याला जस्ट विचारलं की तुम्ही हे पिझ्झा मध्ये कसे आले, कसं चालू केलं? तर तो म्हणला, सागर सर, आम्ही घोरपडी गावातल्या एका उरुस मध्ये एक 5-7 वर्षापूर्वी पिझ्झाचा स्टॉल लावला. फॅमिली मध्ये सगळेच आम्ही भाऊ गेलो, घरचे गेले आणि आम्ही सगळ्यांनी स्टॉल लावला. एक भट्टी भाड्याने आणली आम्ही आणि यावेळेस आपण पिझ्झा विकूया म्हणून त्यांनी स्टॉल लावला टेस्टिंगसाठी. त्याला इतका त्यांना प्रतिसाद मिळाला, त्यांचे एका तासामध्ये 300-400 पिझ्झा विकायला गेले. ते म्हणले अरे जबरदस्त आहे हे. त्यांनी तरी पण दुकान नाही काढलं. ते म्हणले ठीक आहे, आपण पुढच्या वर्षात परत ट्राय करू. पुढच्या वर्षात लावला, त्यावेळेस तर अजून जबरदस्त मिळाला. मग त्यांनी डिसाईड केलं की ह्याला आपल्या गावामध्ये वॉन्ट आहे, जो 100 रुपयामध्ये छोटा पिझ्झा मिळतो. मग जाऊन त्यांनी शॉप घेतलं, मग जाऊन त्यांनी पिझ्झा टून्स नाव दिलं आणि ब्रँडिंग केलं. हेच राईट वे आहे. मी कायम सांगत आलोय की डायरेक्ट चालू करण्यापेक्षा टेस्ट करायचं. 1 वर्ष थांबू, 2 वर्ष थांबू, पण मार्केटमध्ये काय पाहिजे हे टेस्ट करून बिझनेस केला ना, सक्सेसचे चान्स 99% असतात. आज त्यांचे 40 ब्रांचेस आहेत, पण सुरुवात कुठून झाली? उरसातून. तर हेच आपल्याला ह्याच्यातनं शिकायचं.